रामकृष्ण हरी. मी सध्या पानगाव या गावामध्ये आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील हे पानगाव हे गाव आहे आणि आज आषाढी एकादशी निमित्त खास या गावामध्ये येण्याचा योग आला. इथं आल्यानंतर एक मला हे सुद्धा माहिती नव्हतं मीडियामध्ये असून सुद्धा ती एक गोष्ट माहीत झाली की देशाचे जे पंतप्रधान आहेत श्री नरेंद्रजी मोदी यांच्या 73व्या वाढदिवसादिवशी त्यांनी एक संकल्प केला होता की 73 जे पुरातन मंदिरं आहेत त्या पुरातन मंदिरांचा ते जीर्णोद्धार करणार आहेत. जीर्णोद्धार तर त्या 73 जे मंदिरं आहेत देशभरातले त्या 73 मंदिरापैकी एक मंदिर पानगाव शहरामध्ये पानगाव गावामध्ये आहे आणि त्याचा जीर्णोद्धार हे स्वतः नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान करत आहेत. महाराष्ट्राचं आपल्या भाग्य, लातूर जिल्ह्याचं भाग्य की आपल्या या पानगाव गावातील जे मंदिर आहे त्याची आज स्वतः पंतप्रधानांनी दखल घेतलेली आहे. का दखल घेतली तर प्रति पंढरपूर म्हणून पानगावला संबोधलं जातं. जे पंढरपूरमध्ये जी मूर्ती आहे विठ्ठलाची रुक्मिणीची तशीच मूर्ती स्वयंभू मूर्ती ही पानगाव गावामध्ये या मंदिरामध्ये आहे. सध्या या मंदिराचं बांधकाम वगैरे चालू आहे. या मंदिराचा नेमका इतिहास काय आहे, या मंदिराबद्दलची आख्यायिका काय आहे, नरेंद्र मोदीजींनीच का या मंदिराची निवड केली, या संदर्भामध्ये गावातील ज्येष्ठ आणि या मंदिराचे जे जाणकार व्यक्ती आहेत ते माझ्यासोबत आहेत. आपलं नाव सांगा. रमाकांत शांतीनाथ कुरकुट. हे जे मंदिर आहे आपल्या गावामध्ये ज्याला की प्रति पंढरपूरचं मंदिर म्हणून संबोधलं जातं या मूर्तींना, कशामुळे, या मूर्तींमध्ये काय खासियत आहे? हे 12व्या शतकातलं हेमाडपंथी मंदिर आहे. हे वैष्णवपंथीला म्हणजे वैष्णवपंथी आहे. याच्यामध्ये हेमाडपंथी मंदिर जिथं कुठंही शिलालेख आहे, इथंही शिलालेख सापडलेला नाही. जिथं कुठं शिलालेख आहे त्या धर्तीवर हे 12व्या शतकातलं मंदिर आहे. हे पूर्वाभिमुख आहे. मंदिराला 3 दरवाजे, गर्भगृह, पुन्हा हॉल आणि पुन्हा सभागृह अशा पद्धतीने आहे. या मंदिरच्या भोवती मूर्त्या कोरलेल्या आहेत जे अनादिकालाच्या आहेत. त्याच्यामध्ये हत्तीची एक माळ पाहण्यासारखी होती. हत्तीची चौकडून मंदिराच्या कोरलेले हत्ती कोरलेले आहेत. एक हत्ती जर बघितला तसला हत्ती पुन्हा कुठेही दिसणार नाही. पुऱ्या मंदिर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एक काय आहे मंदिर हे? कुणी म्हटलं की चालुक्य काळातील हे मंदिर आहे. नेमकं हे मंदिर कुठल्या काळातलं? तुम्ही इसवी सांगितलं 12व्या शतकात. 12व्या शतकात. मग आज तुमचं वय किती आता? 82. मग तुमच्या लहानपणापासून या गावातलेच तुम्ही रहिवासी, त्या मंदिराबद्दल काय ऐकल्या होत्या कथा? तुम्ही पुजारीच आहे. काही कथा किंवा काही तुमच्या पूर्वजांकडून? पूर्वजांच्या कथा ऐकलेल्या आहेत. ज्यावेळेस इथं पूर्वीच्या काळात गणपत फुलारी यांच्या लहानपणी ते भजन करायचे. भजन करीत असताना अंदाजा एक 10-11 वाजता ते सांगायचे की 10-11 वाजता एक रात्री 11 वाजता एक लक्ष्मी आली, म्हणजे बाई आली पूजासाठी मंदिरात. दागदागिने घालून पंचारती घेऊन मंदिरात पूजेसाठी आली आणि पूजामध्ये गेल्यानंतर ही बाहेर तुळशीच्या वाट्यावर भजन करीत होते. लहान होते. त्यांनी म्हणले वा ह्या रात्री इतकं कोण आले म्हणून कोणा बघायला गेले गाभाऱ्यामध्ये. तर तोपर्यंत इकडले दक्षिण दिशेला जे दरवाजा आहे त्या दरवाजातून ते बाई गेलेले एवढंच बघितलं. कोणा चौकट त्यांनी बघितलं. कुठेही काही साफ लक्ष्मी असावी असं एक त्यांचं म्हणणं होतं. जैनाचे पुजारी. क्या बात आहे. म्हणजे एक वेगळीच खासियत आहे गावामध्ये, कारण ब्राह्मण पुजारी असतात पण इथे जैन पुजारी. दुसरा विषय, माझ्यासोबत दुसरे पण एक जाणकार व्यक्ती आहेत. आपलं नाव? योगीराज ज्ञानोबा आरडले. काय मंदिराविषयी काय माहिती आहे तुम्हाला, किंवा आता सध्या जे देशाचे पंतप्रधानांनी याचा जीर्णोद्धार करायचं ठरवलेलं आहे, बांधकाम वगैरे सगळं चालू आहे, मूर्ती बाजूच्या मंदिरामध्ये शिफ्ट केलेल्या आहेत. ज्यावेळेस आपण दर्शन घेतलं, तुम्ही सगळे आपण सोबत होतो, त्यावेळेस एक वेगळीच प्रसन्नता, एक वेगळीच ऊर्जा माथा टेकल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला जाणवली. काय सांगताल? बरोबर आहे ते तुमचे. माथा ठेवल्यानंतर अगोदर जे मंदिरात जी मूर्ती होती, ज्यावेळेस दोन्ही मूर्ती मंदिरात असताना आपण गाभाऱ्यात प्रवेश करताना म्हणजे दर्शन मंडपातून आत प्रवेश करताना त्या ठिकाणी एक मोठी म्हणजे चौकट त्याला म्हणतात जुनी भाषा म्हणजे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जर डोकं ठेवलं
तर अशी प्रसन्नता होती की प्रत्यक्ष मी पांडुरंगाला भेटतो की काय असं त्या ठिकाणी ठेवण्यात, मीच नाही अशा बऱ्याच जणांचा अनुभव तो त्या ठिकाणी आलेला आहे सर्वांना. पंढरपूरचं जे पांडुरंगाचं मंदिर आहे त्याला नामदेव पायरी आहे, तशीच पायरी आपल्या या पानगावच्याही मंदिराला नामदेव पायरी आहे. आणि महाराजांनी मगाशी कीर्तनामध्ये सांगितलं की स्वयंभू पंढरपूरच्या पांडुरंगाची जशी मूर्ती आहे तेच मूर्ती तशाच स्वरूपाची आपल्या पानगावमध्ये आहे. स्वयंभू मूर्ती आहे पानगावची पण तशीच आहे. आणि म्हणजे पांडुरंग पंढरपूरचा पांडुरंग तर काय स्वयंभू आहे, तशी त्या स्वयंभू प्रमाणेच मूर्ती ती तेवढी दिसत नाही अशी गोड, पण त्यापेक्षा कितीतरी गोड मूर्ती प्रति पंढरपूर पानगावामधली आहेत. अशी मूर्ती पानगावची आहेत. आणि पंढरपूरला जेवढं म्हणजे काय कोरीव काम नाही तेवढं या प्रति पंढरपूर ह्या मंदिराचं पहिलं एवढं कोरीव काम या मंदिराचं आहे. आज आषाढी एकादशी निमित्त बरेचसे जवळपास हजारो लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या गावातून, पंचकृषीमधून. बऱ्याच लोकांना महाराष्ट्रातल्या भारतातल्या या मंदिराविषयी माहिती नाही. काय सांगताल त्यांना सांगू नये आपण म्हणजे प्रति पंढरपूर पानगाव तुम्हाला आम्ही त्याला बरेच जण दिंड्याला किंवा बरेच भाविक बाहेरच्या येतात पानगावला येतात, त्यांना आम्ही सांगतो तुम्हाला जर पंढरपूरला जाणं होत नसेल तर प्रत्येक एकादशीला दर 24 एकादशी हे दर एकादशीला या ठिकाणी कीर्तन सोहळा चालतो. संध्याकाळचे काकडा भजन, पाठीचं काकडा भजन, संध्याकाळचं हरिपाठ हे चालतात. तर तुम्हाला जर तिथं पंढरपूरला वारीला जाणं होत नसेल तर तुम्ही प्रति पंढरपूर म्हणून आपण या पानगावमध्ये या आणि पांडुरंगाचं दर्शन घ्या. आम्ही हा सर्वांना सांगतो अशा प्रमाणे. आणखीन काही सांगायचंय तुम्हाला मंदिराविषयी? हे बांधकाम जे आहे मंदिराचं, जीर्णोद्धाराचं जे काम आहे ते कधीपासून सुरू झालेलं आहे? गेली वर्षी दुसरं वर्ष आता आहे. दुसरं वर्ष आहे. हो. हे पूर्ण कधी होईल असं वाटतं? त्याने म्हणजे गुत्तेदाराने सांगितले की वा मी 2.5-3 वर्षात पूर्ण करू, पण आम्हाला असा अंदाज आहे 2.5-3 वर्षात पूर्ण होणार नाही, कारण थोडं स्लोली काम आहे. आणि पूर्ण म्हणजे कसं आहे त्या मंदिराचा आपण कसं बांधकाम करताना कुठली तरी वीट काढतो, कुठली तरी गिलाव करून ते बरोबर करतो, पण आईचं असं नाही. ते प्रत्येक दगड हा नंबर प्रमाणे त्याच्या सिरियल प्रमाणे बसवला जातो आणि त्या थोडी चूक झाली तर ते बांधकाम बरोबर होणार नाही. यासाठी ते खूप म्हणजे जे गुत्तेदार आहे किंवा बांधकाम मिस्त्री आहेत ते अशा प्रमाणे ती दक्षता घेतात, त्याप्रमाणे स्लोली थोडं स्थिर प्रमाणे काम चालू आहे. शिरीष रामराव कुलकर्णी. मंदिराविषयी म्हणजे मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलेलं आहे. मी कॉलेजला असताना साधारण 1974-75ला हे जे मंदिर आहे ज्याला सुरुवातीला नामदेव पायरीचा एंट्रन्स, त्याच्यानंतर मोकळी जागा सभागृहासाठी, त्याच्यानंतर मुख्य सभागृह आणि त्याच्यानंतर मध्ये एक छोटा सभागृह आणि त्याच्यानंतर विठ्ठल मूर्ती. पंढरपूरची जी रचना आहे तीच रचना ह्या मंदिराची बांधकामामध्ये आहे. तर त्या बांधकामाच्या चारी बाजूला 4 बैठका होत्या. ह्या मंदिराला एंट्री केल्यानंतर चारी बाजूला 3 दिशेला 3 बैठका आणि एका दिशेला मूर्ती. तर ते सगळं 1350 वर्षापूर्वीची मूर्ती असल्यामुळं, मंदिर असल्यामुळं इथं काळी माती आहे. इथं खाली असा मुरुम पाषाण काही लागत नाही. तर त्या सॉइल कंडिशनमुळं ते एवढ्या वर्षाच्या त्याच्यानंतर ते सेटल झाले. चारी बाजूच्या बैठका सेटल होऊन ते दगड जे बांधकामाचे होते ते दगड क्रॅक झाले. प्रत्येक लेअरला जो दगड होता हेमाडपंथी असल्यामुळे जॉईंट नाही, जॉईंट नसल्यामुळे तो दगड डिस्टर्ब झाला, खालच्या सॉइल फाउंडेशन डिस्टर्ब झाल्यानंतर, आणि ते दगड क्रॅक झाल्यामुळं बहुतेक प्रत्येक लेअरचे 2-3 तरी 4 तरी प्रत्येक दारावरची जी आपण बीम टाकतो कॉन्क्रीटची तशी बीम असलेले जे दगड होते हे दगड सगळ्या बाजूला क्रॅक झाले. आणि मी इंजिनिअरिंगला फायनलला असताना जे सेमिनार नावाचा विषय असतो त्याच्यामध्ये हे आपलं पानगावच्या मंदिराचं अनइक्वल सेटलमेंट ऑफ फाउंडेशन हा विषय घेऊन मी याचं सेमिनार प्रोजेक्ट केलेला आहे. मोदीजींच्या 73व्या वाढदिवसाला त्यांनी देशभरातले असे 73 मंदिर निवडले. महाराष्ट्रातले नाही, महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये 2च आहेत. त्यातलं एक पानगाव आहे आणि एक अजून कुठलं तरी आहे. पानगावचा नंबर 64 नंबर आहे त्या 73 मध्ये. तर ते निवडल्यानंतर काम हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे दिलं, पण ह्याचा फंड सगळा तो येतो केंद्र सरकारचा फंड येतो. आणि मग इथली मूर्ती काढून सध्या तिथं प्रदीप कुलकर्णी आमचे भाऊ होते, ते ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे अंगण भरपूर मोठं होतं म्हणून त्या अंगणामध्ये ती मूर्ती ठेवून तिथं ट्रस्टनं आपलं इथं शेड करून कीर्तनाची व्यवस्था केलेली आहे. परंपरा अशी आहे आमच्या गावची
की 12 महिने ते मंदिरामध्ये काहीतरी चालू असतं. दर एकादशी द्वादशीला इथं कीर्तन आणि दर 15 दिवसाला 2 दिवस अन्नदान होतं वर्षभर. आता आमच्या गावाला 15 गावच्या दिंड्या येतात, साधी गोष्ट नाही. आता 27 झाल्या, सुरुवातीला 15 गाव सुरुवात झाली होती, आता 27 गावच्या दिंड्या यायला लागल्यात. लातूरून दिंडी इथपर्यंत चालत येते, साधी गोष्ट नाही. आता हे लोकांना कळल, जसं जसं बाहेर कळल. आता पहिल्या वर्षी आम्ही दिंडी लातूरून पानगावला आणली, त्यावेळी 200-250 लोक होते. पानगावहूनच त्यातले निम्मे तिथे जाऊन बसले होते, ज्याप्रमाणे आणि ते सकाळी उठून इथे येतात चालत. ज्याप्रमाणे पूर्ण राज्यातून पंढरपूरला दिंड्या जातात तशा आता आमच्याकडे 2 जिल्ह्यामधून दिंड्या यायला लागल्या. बीड आणि लातूर. बीड आणि लातूर जिल्ह्यामधल्या दिंड्या आता पानगावला चालू आहेत. आणि कदाचित हे मंदिर पूर्ण व्हायच्या वेळेला आमच्या गावाला 50 गावच्या दिंड्या तरी नक्की आलेल्या असतील, अशी आम्हाला खात्री आहे. रामकृष्ण हरी. काय सांगताल ह्या मंदिराविषयी? प्रशासनाशी तुमचा जे कोऑर्डिनेशन आहे त्यात कसं चालू आहे, किंवा आतापर्यंत ह्याला निधी किती मिळालेला आहे? या प्रशासनासोबत कोऑर्डिनेशन एकदम चांगलं आहे आमचं. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय जात आहे ते आदरणीय अनिलजी गोटे साहेबांना. गोटे साहेबांना आम्ही भेटलो, आणि सगळ्यात पुन्हा एकदा मी सांगतो, त्यांच्या अगोदरही मोठं श्रेय जातं इथं ज्यांच्या ज्यांच्या जागा होत्या, ज्यांनी ह्या जागा रिकाम्या केल्या, आणि ती जागा रिकाम्या करून दिल्यामुळं पुढचं मग फंड वगैरे जे असेल, प्रशासनासोबत जी आमची बातचीत झाली असेल, त्यांच्यासोबत जे बोलणं झालं असेल, आणि गोटे साहेबांनी केलेली जी मदत आहे, मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून इथं ज्यांच्या ज्यांच्या जागा होत्या त्यांनी जागा बिनशर्त रिकाम्या केल्या, आणि हा परिसर रिकामा करून एक मंदिर, भव्य दिव्य मंदिर व्हावं, ही संकल्पना ज्यांनी ज्यांच्या मनामध्ये आली, आणि ती त्यांचे मी या ठिकाणी मनापासून आभार सुरुवातीला मानतो. केंद्राने किती फंड आतापर्यंत या मंदिराला, म्हणजे हे अपेक्षित नाही तरी सुद्धा एक आपण प्रेक्षकांना माहिती असावी. हो, केंद्राने आता आपणाला साधारणतः 9,46,00,000 रुपयाचा पहिला फंड आपणाला दिलेला आहे. अजून प्रस्तावित फंड हा 10 कोटीचा आहे. तोही या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये गोटे साहेब त्या प्रयत्नामध्ये आहेत, ते प्रयत्न करतायत. मग स्थानिकचे सगळे आमदार असतील, सर्वांचं या ठिकाणी मोलाचं सहकार्य आहे. मग ते रमेश आप्पा असतील, धीरज भैया असतील, ही सगळी राजकीय मंडळी इथं राजकीय हेतू ठेवून येत नाहीत, तरी इथं एक अध्यात्म आणि इथं एक चांगल्या विचारानं आम्हाला सुदैवानं सगळ्या पक्षाचे जे राजकीय नेते आहेत ते चांगले लाभलेत. हे आमचं खरं तर पानगावचं भाग्य आहे. हे होते आरडलेजी महाराज, आणि त्यांनी सांगितलं आपल्याला की इथे राजकीय लोकांचं सुद्धा वेगवेगळ्या पक्षातल्या योगदान आहे आध्यात्मिक या प्रकल्पाला, या मंदिराला. कुठेही राजकारण वगैरे नाहीये, आणि कोट्यावधी शासनाने निधी दिलेला आहे, त्याचा पुरेपूर वापर मंदिरासाठीच केला जातोय. ती खरंच या गावकऱ्यांचं, पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांचं, महाराष्ट्राचं आपल्या भाग्य म्हणावं लागेल. कारण की 73 मंदिरामध्ये महाराष्ट्रात, मगाशी काकांनी सांगितलं की फक्त 2 मंदिर आहेत, त्याच्यामध्ये आपलं हे 64वं मंदिर आहे. ही अभिमानाची बाब नाही, तर आपल्या सर्वांसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या, देशातल्या प्रत्येक लोकांनी इथं येणार आहेत प्रतिपंढरपूर. व्हिडिओ जर्नलिस्टसोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, पानगाव, लातूर.